व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, स्वातंत्र्यवीर सावरकर हा तसा माझा गेले 10 वर्षाचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे आणि 5 पुस्तकंही प्रकाशित झाली आहे त्याच्यावरती. आणि सावरकरांचा अभ्यास करत असताना मला दिसून आलं, वाचनामध्ये सतत येत गेलं की सावरकरांच्या आधी आणि सावरकरांनी हिंदुत्व हे पुस्तक दिलं 1923 आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली 1925 तर ह्या आधीसुद्धा हिंदुत्वाचे आपल्याला काही छोट्या स्वरूपाचे, काही छोट्या संस्थात्मक स्वरूपातल्या चळवळी, काही विचारवंतांच्या लेवलच्या काही विचार, काही पुस्तकं किंवा काही लोकांनी उपक्रम केलेले होते असे वाचनामध्ये आले आणि ते खूप दुर्लक्षित होते. आणि ते काही सर्वसामान्य वाचकांना जसं आपल्याला टिळक सावरकर माहिती असतात, काँग्रेसची स्थापना माहिती असते, आणि संघाची स्थापना पण माहिती असते, पण ह्या ज्या थोड्याशा जुन्या काळातल्या म्हणजे 1818 ते 1885 म्हणजे 1818 का तर तेव्हा अधिकृतपणे आपण म्हणू की ब्रिटिशांचं ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य सुरू झालं बहुतांश भारतावर, आणि 1885 हे का घेतलं तर तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर ह्या कालावधीमध्ये ज्याला आपण प्रबोधन पर्व असं ज्याला म्हणतो किंवा हिंदू रेनेसा असंही त्याला म्हटलं जातं, तर त्या काळावरती फार कमी लिखाण झाले आणि जे लिखाण झालेलं आहे ते लिखाण बहुतांश करून मी असं म्हणेन की समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी जे आपले खरे हिंदू हितवादी व्यक्ती लोक आहेत त्यांना हायजॅक करून हे त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही, हिंदू हिताशी असा काही संबंध नाही, त्यांचं ते काही हिंदुत्ववादी नव्हते अशा अर्थाचं लिखाण करून त्यांना आपल्या बाजूला करून घ्यायचा प्रयत्न केला आहे. पण त्या व्यक्तींचे आपण विचार वाचले तर आपल्याला दिसून येतं की जे सावरकरांनी हिंदुत्व मांडलं, जे संघाने नंतर ते संघटनेच्या रूपामध्ये ऑन ग्राउंड कार्यकर्ते लेवलपर्यंत सांस्कृतिक सामाजिक स्वरूपात जे त्यांनी पुढे नेलं, त्या सगळ्याची थोडी काही पाळंमुळं आपल्याला या सगळ्या विचारांत दिसतात. उदाहरणार्थ गोपाळ गणेश आगरकर आपल्याला मोठे समाज सुधारक, त्यांचे विचार आपल्याला माहिती असतात, पण त्याच आगरकरांचे हिंदुत्वाचे विचार किती जहाल होते. सावरकरांसारखे किंवा त्यांच्यावर जास्त असं त्यांचे हिंदुत्वाचे विचार होते. केसरीमध्येच मराठामध्येच त्यांनी त्याच्यात लिहिलेले होते. तर त्यांचा आगरकरांचं राष्ट्रीय हिंदुत्व असा या पुस्तकात मी लेख घेतला आहे. बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आपल्याला माहिती आहेत, दर्पणकार जांभेकर, पण त्याच जांभेकरांनी महाराष्ट्रातलं पहिलं शुद्धीकरणाचं काम केलेलं होतं हे आपल्याला माहीत नसतं. त्यासोबत जसं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या चळवळी ही सगळी कामं सुरू होती त्याच वेळेला बंगालमध्ये जिथे सगळ्यात ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं असं म्हणता येईल, प्लासीची लढाईनंतर 1757ला प्लासीचं युद्ध झालं आणि तिथे त्यांचं बंगालमध्ये अंमल सुरू झाला ब्रिटिशांचा. तर तिथे प्रबोधन पर्वाचं, भारतात सगळ्यात प्रबोधन पर्वाचं सुरुवात तिथे झाली. राजा राममोहन राय वगैरे तिथून सुरुवात झाली. तर त्या बंगालमध्ये सुद्धा राजनारायण बसू, हे आपण कधी नाव ऐकलेलंही नसेल, राजनारायण बसू हे योगी अरविंद घोष यांचे ते आजोबा म्हणजे आईचे वडील, त्यानंतर त्यांचेच सहकारी होते, त्यांचं नाव होतं नवगोपाळ मित्र. ते इतके राष्ट्रवादी विचारांचे नॅशनलिस्ट होते की त्यांना नावच पडलं होतं नॅशनलिस्ट मित्र किंवा नवगोपाळ नॅशनलिस्ट म्हणून. असं त्यांचे अजून एक सहकारी होते द्विजेंद्रनाथ टागोर आणि देवेंद्रनाथ ठाकूर. देवेंद्रनाथ ठाकूर म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते महान कवी, महान साहित्यिक रवींद्रनाथ ठाकूर यांचे वडील. रवींद्रनाथ ठाकूरांचे मोठे बंधू द्विजेंद्रनाथ ठाकूर. त्यासोबतच बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांचं वंदे मातरम आपल्याला माहिती असतं, त्यांचं साहित्यिक कार्य माहिती असतं, पण त्याच बंकिमचंद्रांचे राष्ट्रवादावरचे जहाल विचार त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून मांडलेले होते ते आपल्याला माहीत नसतं. तर अशा ह्या 5-6 बंगाली व्यक्तींचं राष्ट्रवादाचे विचार, हे नुसतं राष्ट्रवाद असं नाही आहे, हिंदू राष्ट्रवाद ह्याचा स्पष्ट उल्लेख असलेले त्यांची काही डॉक्युमेंट्स मला सापडली. तर ती बरीचशी आधी काही बंगालीमध्ये होती, त्यातल्या काही व्यक्तींनी काही PhD थिसिस लिहिले, काही परकीय म्हणजे किंवा इंग्रज युरोपियन लोकांनी बंगालच्या प्रबोधन पर्वावरती अभ्यास करून मूळ बंगाली ते सगळं इंग्रजीमध्ये आणून त्यांनी थिसिस लिहिलेले आहेत, बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्या पुस्तकांचा उपयोग करून, कारण मला काही बंगाली वाचता येत नाही, त्यामुळे त्या पुस्तकांचा उपयोग करून काही थोडंफार संशोधन करून ह्या 5 व्यक्तींची हिंदू राष्ट्रवाद आणि नुसतं फक्त हिंदुत्व फक्त राष्ट्रीय इतक्यापुरतं नाही, तर त्यांचं समाजकार्य काय होतं, त्यांच्या हिंदुत्वाला सामाजिक आशय पण होता, फक्त सांस्कृतिक आणि राष्ट्रीय आशय नव्हता.
म्हणजे या राजनारायण बसूंनी जसं हिंदू राष्ट्र कसं राष्ट्रवादाचं एक त्यांनी पत्रक काढलेलं होतं, मोठं पत्रक होतं खूप, ते 50-60 पानांचं. त्याच्यात त्यांनी भाषा शुद्धी, बंगाली भाषेचं शुद्धीकरण केलं पाहिजे हा त्यांनी विचार मांडला होता, जो नंतर सावरकरांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी घेतलेला होता. त्यासोबतच विधवा विवाह, नंतर बालविधवाला विरोध करायचा, नंतर स्त्री शिक्षण, अशा प्रकारचे स्त्रियांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी सुद्धा या राजनारायण बसूंनी खूप काम केलेलं होतं. कुष्ठरोगांसाठी त्यांनी त्या एक मोठा आश्रम सुरू केलेला होता. रात्रशाळा गरजू मुलांसाठी, महिलांसाठी त्यांनी तिथे बंगालमध्ये सुरू केलेली होती. आणि नुसतंच फक्त एकट्या दुकट्यांनी किंवा सहकार्याने काम न करता तिथे त्यांनी हिंदू मेळा नावाची एक संस्था स्थापन केली होती. 1867 ते 1880 पर्यंत 14 वर्ष ते हिंदू मेळा बंगालमध्ये हिंदू मेळा या नावाने भरत होता. आणि त्या हिंदू मेळ्यामध्ये तिथे त्यावेळेच्या सो कॉल्ड सेक्युलर लोकांनी आक्षेप घेतला की तुम्ही हिंदू मेळ्याला राष्ट्रीय मेळा असं म्हणताय, भारतभरातनं लोक इथे येतात वगैरे मान्य आहे, पण हिंदूंसाठी मर्यादित असलेला हिंदू मेळा हा राष्ट्रीय मेळा कसा काय होऊ शकतो. मग त्या हिंदू मेळ्याचं एक मुखपत्र होतं, त्याचं नाव होतं नॅशनल पेपर. द्विजेंद्रनाथ ठाकूर आणि नवगोपाळ मित्र हे संपादक होते. त्या नॅशनल पेपर संपादकीयामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे, त्यामुळे हिंदूंपुरता मर्यादित असलेला हा मेळा, हिंदू मेळा हा राष्ट्रीय मेळा होऊ शकतो. एक लक्षात घ्या की नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी सुद्धा असंच वाक्य उच्चारलेलं होतं, हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे. आणि डॉक्टर हेडगेवार हे वैद्यकीय शिक्षण घ्यायला बंगालमध्ये होते. त्यांनी त्यांचं सगळं वैद्यकीय शिक्षण बंगालमध्ये पूर्ण केले. आता मला हे काही संदर्भ मला काही सापडला नाहीये की खरंच त्या डॉक्टर हेडगेवारांनी त्या नॅशनल पेपरमधलं हे वाक्य वाचलं असेल का वगैरे, काही मला कल्पना नाही, त्याचा काही ऑन रेकॉर्ड प्रूफ नाहीये. पण कदाचित मी असं म्हणेन त्यावेळी बंगालमध्ये वातावरणाचं जे हिंदुत्व होतं त्या हिंदुत्वाचे संस्कार त्यांच्यावर झाले असतील का. अर्थात त्याला महाराष्ट्राची पण परंपरा, संस्काराची परंपरा होतीच. आणि पुढे आपण पाहू सावरकरांच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा सावरकर सुटून बाहेर आले 37 सालाच्या नंतर, ज्यावेळी हिंदू महासभेचं काम सुरू केलं, अख्ख्या भारतभरामध्ये हिंदू महासभा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कार्य हे बंगालमध्ये होतं. सगळ्यात स्ट्रॉंग हिंदू महासभा बंगालमधली होती. नंतर मग पंजाबमधली होती, मध्य प्रांत वराड प्रांतातली पण होती, पण सगळ्यात स्ट्रॉंग बंगालमध्ये हिंदू महासभा होती. आणि या हिंदू मेळ्यामध्ये नवगोपाळ मित्रांनी सगळ्यात जास्त भर दिला होता ते म्हणजे बंगाली लोकांच्या फिजिकल स्टेट वाढवण्यावरती. कारण तेव्हा असं एक नेरेटिव्ह सेट केलं होतं ब्रिटिशांनी की बंगाली माणूस असतो तो आवड असतो, त्याला ज्या अंगात ते शक्ती नसते आणि तो फिजिकल दृष्ट्या असा कमकुवत असतो. तर हे त्यांना नॅरेटिव्ह त्यांना हे काही खरं नव्हतं, तर त्यांनी खोटं नॅरेटिव्ह सेट केलं होतं बंगाली ब्रिटिशांनी. तर ते बदलण्यासाठी त्यांनी बंगाली लोकांच्या फिजिकल स्ट्रेंथवरती भर दिला. आणि नंतर तुम्हाला दिसून येईल त्याची पण त्यांना फळं दिसायला लागली. अंदमानमध्ये जे क्रांतिकारक होते ज्यांमध्ये बघायला गेले होते त्याच्यातले 70% क्रांतिकारक हे बंगाली होते. किंवा जे अंदमानमध्ये गेले असतील ते फासावर गेले असतील, खुदिराम बोसांसारखे वगैरे अनेक होते. एकूण संख्या काढली अख्ख्या भारतीय क्रांतिकारकांची, त्याच्यावर 60-70% हे बंगाली क्रांतिकारक दिसून येतात. मग नंतर पंजाबी क्रांतिकारक आणि महाराष्ट्रीयन क्रांतिकारक दिसून येतात. त्यामुळे नवगोपाळ मित्र, राजनारायण बोस यांची हिंदू मेळा ही संस्था, ह्याची परिणती नंतर बंगालमध्ये हिंदू महासभा स्ट्रॉंग होण्यामध्ये, बंगाली क्रांतिकारकांचं प्रमाण वाढण्यामध्ये आपल्याला दिसून येते. फक्त हा बंगाल प्रबोधन पर्व हा इतक्या पुरता किंवा हे एक पुस्तक काढला तर माझा विषय संपला असा हा मर्यादित विषय नाहीये. याच्यामध्ये अभ्यास करताना अनेक अजून व्यक्ती सापडलेले आहेत की पुण्यामध्ये मी राहतो, पुण्यामध्ये त्यांची वृत्तपत्र सुरू होती ज्यांनी पुण्यामध्ये खूप मोठं कामं केली. अशा पुण्यातल्या लोकांसुद्धा त्यांची नावं माहित नाही, त्यांच्यावरती अधिकृत चरित्र उपलब्धही नाहीये. त्याचं एक नाव सांगतो ते म्हणजे भाऊ महाजन, त्यांचं खरं नाव होतं कुंटे. तर त्या भाऊ महाजनांचं धूमकेतू नावाचं एक वृत्तपत्र होतं, त्याच्यातून त्यांनी ब्रिटिशांवरती इतकी कडवट टीका केलेली होती, पण त्यासोबतच ते हिंदू हिताची बाजू मांडत होते, समाजकार्याविषयी पण ते प्रबोधन करत होते. किंवा आपल्याला मराठी व्याकरण मर्यादा तळखडकरांचं ग्रामर व्याकरण आपल्याला पुस्तक माहिती असतं, पण त्याच तळखडकर 3 भाऊ होते ते, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग आणि अजून 3 होते, त्यांचं नाव आठवत नाहीये. या 3 भावांनी तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आणि खूप मोठं समाजकार्य उभं केलं होतं. स्वतः तळखडकर होते, त्याच्याचे एकाने तर हिंदू हे एक टोपण नाव घेऊन त्यावेळेच्या वृत्तपत्रामध्ये ब्रिटिशांना झोडपून काढण्यात, ब्रिटिशांवरती कडवट उघडपणे टीका करण्याचं सुरुवात मराठीमध्ये हे त्या तळखडकर बंधूंनीच केलेली होती. अशी अनेक पुढे नावं सापडलेली आहेत, त्याचा समावेश
ज्या भाग 2 भाग 3 मध्ये केला जाईल. छोटेखानी पुस्तक ससंदर्भ पुस्तक लिहिलंय, पण सामान्य वाचकाला कळेल अशा प्रकारात ते लिहिलेलं आहे. काही काही नावं तुम्हाला जांभेकर आगरकरांची नावं माहिती असतील, राजनारायण बसू वगैरे मला नावं माहिती नसतील, पण ती डिटेलमध्ये सगळ्याचं मी विस्तृत लिहिलेलं आहे. आणि हे सर्व सावरकर हा विषय आपल्याला माहिती होता. तसा हा प्रबोधन पर्वाकडे जे मी माझं लक्ष वळवलं ते 2 व्यक्ती आहेत. एक म्हणजे आमचे पुण्याचे माजी खासदार आणि अभ्यासक प्रदीप दादा रावत, आणि दुसरे आजचे अध्यक्ष कार्यक्रमाचे दिलीपजी करंबेळकर. या दोघांची जेव्हा जेव्हा चर्चा होते, म्हणजे विवेक तरुण भारतमध्ये काय माझं लेखन होतं किंवा आमच्या कधी बैठका होतात कुठल्या पुस्तकासंदर्भात किंवा तर कायम हा विषय चर्चेला जाताना त्यांच्याकडनं मी कायम प्रबोधन पर्व, हिंदू रेनेसा हा विषय ऐकत गेलेलो होतो. त्यांचं एक प्रकारचं त्यांच्यामुळे माझ्या मनात हा विषय रुजला गेला आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अभ्यास करत करत गेलो. सुरुवातीला काही सावरकरांची पुस्तकं काढायची होती म्हणून तो प्रोजेक्ट मी पूर्ण केला. नंतर असं वाटलं की हा म्हणजे मी असं म्हणेन की सावरकरांचं जे कार्य 1923-25 होतं त्याचा प्रिक्वेल जो होता तो हा प्रबोधन पर्वाचा होता. आणि त्याला आपल्याकडे ह्याच्यावर पुस्तकं उपलब्ध आहे, पण ती मगाशी म्हणू की ती वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तक आहे की जणू काही सगळ्या त्यावेळेच्या हिंदू समाजाने हिना बहिष्कार केलेलं होतं आणि सगळी म्हणजे आपल्या लोकांनी पण त्याला राजा राममोहन राय म्हटलं की लोकांना पटकन लोक राजा राममोहन काय काही ब्रिटिशांचे एजंट होते वगैरे अशा प्रकारचं आपण आपलीच लोक हिंदू लोक त्यांना झिडकारतात. त्याचं तसं कार्य असं नाहीये. हे ह्या पुस्तकात मी घेतलं नाही, पण पुढच्या भागामध्ये ते मी घेणार आहे हा विषय ब्राह्मण समाजाने त्यांचं कार्य. त्यामुळे हे आपल्याच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किती गैरसमज आहे आणि ती आपलेच हिंदू हितासाठी त्यांनी कामं केलेली कशी आहे आणि आपण त्याला जवळ केल्याने म्हणून आज आपले काही वेगळ्या विचारांची व्यक्ती त्यांना जवळ करतायत. आता हा जो नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेला आहे तो नॅरेटिव्ह बदलून आपली लोक आहेत आपण त्यांना प्रमोट करायला पाहिजे. आणि सावरकर आणि राष्ट्रीय सेवक संघ ही ह्या प्रबोधन पर्वाची किंवा हिंदू रेनेसाची ही त्याची अपत्य आहे. मी असं म्हणेन की या प्रबोधन पर्वामध्ये जी एक वैचारिक घुसळण झाली, एक विचार करायला सुरुवात झाली, त्याचं एक मॅच्युअर स्वरूप, मॅच्युअर अपत्य ते म्हणजे वैचारिक स्वरूपामध्ये जे होतं ते सावरकरांचं हिंदुत्व हे पुस्तक आणि त्याचं संघटनात्मक दृष्ट्या ऑन ग्राउंड लेवलला जे सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप होतं ते म्हणजे राष्ट्रीय सेवक संघाची स्थापना आणि त्यांचं पुढचं कार्य. तर त्यामुळे संघ सावरकर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी असं नाही की सावरकर सकाळी उठले अंदमानच्या कोठडीत बसलेले ते रत्नागिरीच्या कारागृहात बसले होते, त्याला दृष्टांत झाला. डॉक्टर हेडगेवारांना सावरकरांची त्यांनी भेट घेतली 1925 साली रत्नागिरीमध्ये, त्याला दृष्टांत झाला आणि हिने हिंदुत्व पुस्तक लिहिलं आणि संघ स्थापन केला असं नाहीये. ते एक ती प्रक्रिया होती शतकांची. त्या प्रक्रियेमध्ये आपल्या पिढ्यांवरती त्या व्यक्तीचे संस्कार होत गेले, पण कळत संस्कार असतात, ठरवून केलेले पण नसतात आणि त्यातून वैचार दुसरं होत 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 काही मी असं म्हणतो 1400 वर्षानंतर आपल्याला हे एक मॅच्युअर स्वरूप हिंदुत्वाचं की जे आपण आज हिंदुत्व सगळं म्हणतो, ही हिंदुत्व चळवळीचा सगळ्याचा पाया आहे सावरकरांचं हिंदुत्व आणि संघाचं काम आहे. आणि ह्या संघ आणि सावरकरांच्या ह्याचं त्याची पाळंमुळं काही त्यांचे विचारांना काही पटणार नाही. त्यांचे काही त्यावेळेचे प्रबोधनाच्या लोकांचे काही विचार आपल्याला आता काही लागू होणार नाही. मी असं म्हणतो की ते सगळे विचार खूप म्हणजे सगळे आपल्याला पटतील किंवा आता लागू होतील, पण त्या लोकांनी आपण अंधारात चाचपडत असताना कसं झालं की ब्रिटिशांचं राज्य सुरू झाल्यावरती 1818ला औद्योगिक क्रांती सुरू झाली, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, एकीकडे ते कम्युनिझमचा पण तेव्हा वावर सुरू झालेलं होतं, इंग्रजी शिक्षण सुरू झालं. त्यामुळे आपले भारतीय लोक एकदम असे बावसळले की आता काय करायचं, कसं करायचं, शिक्षण घेतात आपले लोक ब्रिटिशांचे एजंट म्हणतील का, किंवा मग आपण पूर्वी जसं एका संस्थानाच्या अंडर सगळे सैनिक होते ते लढायचे सत्ता समाजामध्ये आपण त्याप्रमाणे ते सगळ्यांनी प्रयत्न करून झाले. तर या पुढचं काळ हा कसा असेल, काय असेल, तुम्हाला काही दिशाच सापडत नव्हती. अशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये जांभेकर, आगरकर, भाऊदाजी लाड जे पुढच्या माझ्या भागामध्ये ते येतील किंवा नाना शंकर शेठ, मुंबईच्या लोकांना नाना शंकर शेठांचं बरंचसं कार्य माहिती असेल, त्यांची अनेक मोठी आपल्याला इथे संस्थात्मक कार्य दिसतात आपल्याला. तरखडकर, नंतर दादोबा पांडुरंग, त्यानंतर भाऊ महाजन, त्यानंतर आगरकर आणि बंगालचे राजनारायण बसू किंवा ठाकूर फॅमिली ह्यांनी तेव्हा आपल्याला एक प्रकारे त्यांच्या परीने आपल्याला एक दिशा दाखवायचा प्रयत्न केला.
आणि त्या दिशेचा मोठा विस्तार करायचं काम हे सावरकरांच्या विचार पुस्तकाने संघाच्या कामाने केलं आणि त्याचं हळूहळू दृश्य स्वरूप आपल्याला नंतर मग आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवलं, पण सामाजिक दृष्ट्या आपण अजून आपल्या सगळ्या बांधवांना मुक्त करणं आवश्यक होतं. ती प्रोसेस आपण करू शकलो. अजूनही प्रोसेस सुरूच आहे, असं मी म्हणत नाही की अजूनही काही ठिकाणी समाजदृष्ट्या अन्याय होत आहेत, ते दूर करण्यासाठी आपल्याला या लोकांचे विचार आपल्याला फॉलो करायला हवेत. लोकशाही, समता, बंधुता, समानता, समरसता असे विचार. तर त्यासाठी हा मुद्दा मी विषय हातामध्ये घेतला. एकदम मोठं सगळ्या लोकांचं एक कॉम्बिनेशन करून मोठं जाड पुस्तक घेण्यापेक्षा मी म्हटलं ज्या व्यक्तींचा माझा आता अभ्यास पूर्ण झालाय त्यांच्यात एक सुरुवातीला छोटेखानी पुस्तक घेऊ, लोकांना वाचायला सोपं पडतं. एक दोन बैठकांमध्ये तुमचं सहज पुस्तक वाचून येईल. पण अर्थातच सगळ्या गोष्टीला मी संदर्भ दिले आहेत आणि त्यामुळे पुण्याचं जे प्रकाशन झालं होतं तिनेही सहस्त्रबुद्धे, राजेश पांडे आणि मगाशी म्हटलं की ते आमचे मार्गदर्शक होते या विषयातले प्रदीप दादा रावत, त्यांच्या असं झालं. आणि माझे दुसरे मार्गदर्शक दिलीपजी करंबेळकर यांचं आज ठाण्याच्या प्रकाशनाला त्यांच्या असेच प्रकाशन होत आहे, ह्याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि दिलीपजींनी माझी विनंती स्वीकारली त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. माझा मित्र सत्यकी सावरकर, त्याचं कायमच मला सहाय्य लावत असतं. माझं जे पहिलं पुस्तक होतं जेव्हा मला माझं लेखक म्हणून माझी ओळखही नव्हती तेव्हा त्यांनी स्वतःहून माझं पहिलं पुस्तक प्रकाशित करायची इच्छा दर्शवली आणि आज त्या 2 वर्षात त्या पुस्तकाच्या जवळजवळ 12 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. हिंदी, इंग्रजी, गुजराती वेळेचा अनुवाद पण झालेला आहे. त्यामुळे आज सत्यकी सावरकर त्याच्याही हस्ते असं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्याच्या प्रकाशन अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे जयेश मेसी, तेही माझे चांगले मित्र आहेत. आमची काय कधी कधी चर्चा होत असते. आणि अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात असिलताताई राजे यांच्याविषयी मी सावरकर चरित्रामध्ये विश्वासराव सावरकरांच्या आठवणीमध्ये कायम भेटलं होतं. मागच्या वर्षी एकदा माझ्या इथेच व्याख्या त्यांची प्रत्यक्ष भेटही झालेली होती. तर आज अशा सावरकरांचे प्रत्यक्ष नात आणि असिलताताई राजे यांनी सुद्धा आज म्हणजे पुस्तक प्रकाशनाला त्यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. त्यासाठी त्यांचंही खूप खूप आभार. आणि तुम्ही आज सगळे रविवार सकाळ असूनही इथे उपस्थित राहिला तर त्या तुमचेही खूप खूप आभार. आणि माझे मित्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे सगळं आयोजित केलं माझे मित्र श्री निवाजी कुलकर्णी, ते संस्थेच्या स्थापनेपासून मी आणि सात्यकी त्यांच्या सोबत आहोत. आणि जेव्हा जेव्हा ते सांगतात तेव्हा आम्ही इथे सोबत असतो आणि यापुढे मी सोबत कायम राहू. आणि त्यांची संस्था अशीच उत्तरोत्तर पुढे जाऊ, फक्त महाराष्ट्रापुरती नाही, महाराष्ट्राबाहेर लंडनमध्ये सुद्धा सावरकरांच्या विचारांची संस्था स्थापन लवकरच त्यांनी करावं. कारण तिथे आपल्या विचारांची माणसं आहेत आणि ती मी जेव्हा लंडनला गेलो होतो मागच्या वर्षी अभ्यासासाठी तिथे मला मी अशी काही काही माणसं बघितली की तिथे अजूनही सावरकरांचा विचार फॉलो करतात. तर तिथेही त्यांचं हे कार्य पोहोचव. आणि जे सावरकरांना अपेक्षित गोष्ट आहे की सामाजिक अंधश्रद्धा, विज्ञाननिष्ठ अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञाननिष्ठ त्यांचे विचार, बुद्धिवादी विचार त्यांचे पसरवणं ते खऱ्याने ते काम करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या संस्थेची मला आवडते, त्यामुळे त्यांच्यातले 90% त्यांचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य हे तरुण आहेत. कारण आपण बहुतांश बघतो की सावरकरांच्या खूप संस्था आहेत पण त्यातले 70-80% लोक ही 60+ असतात. त्यामुळे ते असतं तर गैर काही नाहीये, पण युवा पिढीने सावरकर पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेमध्ये येऊन कार्य करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या संस्थेचे एक वैशिष्ट्य त्याच्या सगळ्या 14 त्यांच्या शाखांमध्ये सगळे युवक आहेत. त्यामुळे युवक स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन सावरकरांचे विचार पुढे नेत आहेत. ही खूप उत्साहवर्धक आणि चांगली भाव आहे. तरी त्यांचे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, सदस्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांनी हा त्याला इथे आयोजित केला त्याचे खूप आभार. आणि आज त्यांचं दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे माझ्यासोबत म्हणजे जयेश मेस्त्री, त्यांनाही त्यांच्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.